तुम्ही हसण्यासाठी काय करता? लेखिका डॉक्टर समिधा गांधी. वाचन दत्ता सरदेशमुख. एखाद्या विनोदवीराला कोणत्या गोष्टीची भीती वाटते माहिती आहे? तो एका मागोमाग एक विनोदी किस्से सांगत असतो आणि समोर बसलेले प्रेक्षक अजिबात न हसता चौकोनी चेहरे करून बसलेले असतात. काही वेळा आपण सरकारी कार्यालयात किंवा बँकेत जातो. तिथल्या कर्मचाऱ्याला आपण अनेक वर्ष पाहत असतो. त्याच्याकडे बघून आपण हसतो, पण त्या कर्मचाऱ्याचा चेहरा जणू इस्त्री फिरवल्यासारखा अगदी करकरीत असतो. वेगवेगळ्या ठिकाणी अनेकदा हे अनुभव आपल्याला आलेलेही असतील. अशा वेळी वाटतं की काय करावं म्हणजे हे हसतील. अशांना सांगावंसं वाटतं की अरे जरा हसा. बघा तुमचं तुम्हालाच किती छान वाटेल. जरा विचार करा, एखाद्या पोस्ट ऑफिसमध्ये बसलेल्या क्लार्कनं तुमचं हसून स्वागत केलं तर तुम्हाला किती छान वाटेल. चौकशी कक्षात बसलेल्या कर्मचाऱ्याला तर तुम्ही शेवटचं कधी हसला होता असा प्रश्न विचारावासा वाटतो. त्या सगळ्यांना सांगावंसं वाटतं की अरे हसा, हसणं चकटफू आहे. माझ्या बाबतीत विचाराल तर बऱ्याचदा मला काहीही न करता हसायला येतं. या हसण्यावरून कितीदा तरी ओरडा खाल्ला आहे, रागावून घेतलं आहे. समोरची व्यक्ती कशावर तरी पाय घसरून बत्कन पडली तर त्या व्यक्तीला सावरायला जाताना मला हसू काही आवरता येत नाही. एकदा तर एका रात्री मीच पडले. पाय स्कूटरखाली अडकला होता. आजूबाजूला कुणीही नव्हतं. 4-2 मिनिटांनी एक गाडी आली. मला पडलेलं पाहून त्याने गाडी थांबवली. मुलगाचाच होता. त्यानं मला ओळखलं. अरे डॉक्टर मॅडम, अशा कशा पडलात असं विचारलं आणि मला फसकन हसायलाच आलं. मला हसताना पाहून त्याचा चेहरा फोटो काढण्यालायक झाला होता. मला हसू आवरत नव्हतं. मला हसू येण्यासाठी फारसे प्रयत्न करावे लागत नाहीत. उलट ते चुकीच्या वेळी येऊ नये म्हणून जास्त प्रयत्न करावे लागलेत. अहो, शाळेत बाई ओरडत असताना त्यांच्या चेहऱ्यावरचे हावभाव बघून देखील मला हसायला आलेलं आहे. बघितलं कशी निर्लज्जपणे हसते. असा अधिकचा ओरडा पण मी खाल्लेला आहे. आम्ही 4-5 मैत्रिणी तर सतत बोलत आणि हसतच असायचो. एवढ्या काय सारख्या दात काढता ग असं आमच्या आया आम्हाला विचारायच्या. एखादा अतिरडका चित्रपट पाहताना सगळ्या थिएटरमध्ये मुसमुसण्याचे आवाज येत असताना तुम्ही कधीतरी मोठ्यानं हसून बघा. आजूबाजूचे हमखास रडायचे थांबतील. फक्त त्या थिएटरमध्ये आपल्या ग्रुपला ओळखणारं कोणी असणार नाही ना ह्याची खबरदारी घ्या. गमतीचा भाग जाऊ दे, पण आता मनापासून हसण्याचे फारसे प्रसंग येतच नाहीत. मग जेव्हा काही कारणानं मन खूप अस्वस्थ असतं किंवा खूप चिडचिड झालेली असते तेव्हा मी पुलं वाचते, ऐकते, फू बाय फू, महाराष्ट्राची हास्य जत्राचे जुने एपिसोड पाहते. चुपके चुपके, अमोल पालेकरांचा गोलमाल, चाची 420 आणि पडोसन हे चित्रपटही माझ्यासाठी हसण्याचे रामबाण उपाय आहेत. चार्ली चॅप्लिन, टॉम जेरी, मिस्टर बीन्स यांची नुसती आठवण काढली तरी हमखास हसू येतं. कोण्या एका राजकन्याला हसायलाच येत नव्हतं. तिला हसवणाऱ्या माणसाशी ती लग्न करेल असं राजा म्हणतो. अनेक जण हारतात आणि मग कुठूनचा येतो राजकुमार. तो राजकन्याला हसवतो फार आणि मग त्यांचं लग्न होतं. अशी एक कथा वाचलेली आठवते मला. एखाद्या व्यक्तीला हसवण्यासाठी प्रयत्न करावे लागतात याचं त्यावेळी खूप आश्चर्य वाटलं होतं. पण आता समजतंय. लाईफ गिव्ज यू 1000 reasons टू क्राय, बट यू शुड ट्राय टू लाफ ॲट इट अँड लेट इट नॉट टेक अवे एनी सिंगल रिझन टू स्माईल. तुम्हाला कशाचं आणि कशामुळं हसू येतं मला जाणून घ्यायला नक्की आवडेल. तुम्ही हसण्यासाठी काय करता? लेखिका डॉक्टर समिधा गांधी. मोबाईल नंबर 9820138605. वाचन दत्ता सरदेशमुख. 8329730186.